नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 10. टाळगावला गेलेले लोक रात्रीच परत आले. येळापुराची ती दुर्दशा पाहून मैपतीनं उरावर हाणून घेतले. राजाराम घराकडे धावला तेव्हा मुकुंदा चिरनिद्रा घेत होता. त्याला पाहून राजारामनं हंबरडा फोडला. सर्व लोकांनी मुकुंदाच्या घरापुढं गर्दी केली. आपली माणसं आलेली पाहून बायका पोरांनी आक्रोश मांडला. मुकुंदाचा खून झाल्याचे समजताच सर्व लोक जळतं येळापूर विसरले आणि मुकुंदासाठी हंबरू लागले. मैपती रानोजी नरशा नरशा करून नाचू लागले. लोक वेडावले. पहाटे गुना आली नि मुकुंदाचे प्रेत पाहून तिला धक्का बसला. क्षणात तिची शुद्ध हरपली. काहींनी निर्धार केला की मुकुंदाच्या प्रेताबरोबरच नरशालाही जाळायचा. तर काही म्हणू लागले, गोपाळरावालाही जाळून टाकूया. हत्यारं निघाली. लोक तयार झाले. पण सूर्योदयाचाच 25 पोलीस, एक फौजदार घेऊन स्वतः DSP येळापुरात येऊन दाखल झाला. पोलिसांनी गल्ली बोळ रोखून धरली नि मग पंचनाम्याची क्रिया पार पडली. मुकुंदासारखा मोठा माणूस त्याच्या प्रेताची चिरफाड करणे बरे नाही अशी मैपतीनं DSPला विनंती केली आणि ती मान्य झाली. नंतर 8 दिवसात नरशाला अटक करा नि देशमुखाच्या जीविताचे रक्षण करा असा फौजदाराला हुकूम देऊन DSP परत फिरला. मुकुंदाच्या खुनाची ती भयंकर बातमी त्या खोऱ्यात वाऱ्यासारखी पसरली नि सर्व दिशांनी शेतकरी येळापूरकडे धावत सुटले. हजारो लोक जमले. येळापूर माणसांनी फुलून निघाले. मन मुकुंदाची प्रेतयात्रा निघाली. हजारोंनी रडत रडत त्याचा देह चितेवर ठेवला आणि वारणा नदीच्या वाळवंटात ती चिता पेटली. गंभीर वातावरण पसरले. लोक अश्रू ढाळीत होते. त्यांच्या पुढे ती चिता धगधगत होती. त्या ज्वाला पाहून प्रत्येकाला नरशाची आठवण होत होती. नंतर ती चिता शांत झाली. लोक उठले. त्यांनी मूठ रान फुलं जमवून आणून त्या चितेवर उधळली. त्यांचा एक प्रचंड ढीग झाला आणि त्या ढिगाकडे पाहून सर्वांनी शपथ घेतली की आम्ही नरशाला जिवंत ठेवणार नाही. या खुनाचा सूड घेणार. लोक आपापल्या गावी गेले. पण जाताना ते सुडाचा निश्चय करून घेऊन गेले. 15 दिवसात येळापूरचा रंग बदलला होता. गावातून आनंद पळाला होता. हास्य लोप पावलं नि प्रत्येक माणूस गंभीर दिसत होता. जळक्या घरांची आग विझली होती. परंतु ती आता माणसांच्या हृदयात धगधगत होती. गोपाळरावानंच नरशाला आणलं. त्याला दारू पाजली. येळापुराला आग लावली नि मुकुंदाचा खून केला. हे सर्व लोक विसरत नव्हते. आता नरशा आपल्या टोळीसह गारद झाला पाहिजे म्हणून राजारामनं कडेकोट तयारी केली होती. स्वतः रानोजी काही तरुण बरोबर घेऊन नरशाच्या पाळतीवर होता.
काहींनी गावात नजर ठेवली होती. मैपती घोडा घेऊन गावोगाव दौडत होता. नरशाही ह्या खोऱ्याला कीड लागली आहे नि ती लवकर नष्ट झाली पाहिजे असं तो लोकांना सांगत होता. नरशावरचा हल्ला अगदी जवळ येत होता. गोपाळराव हवालदिल झाला होता. पवार, भिडे, पांडू, रामोशी हे सर्व त्याचे दोस्त स्वतःची काळजी घेऊन बोलत होते. नरशानं येळापूरला आग लावणे कित्येकांना पसंत नव्हते, परंतु फौजदाराने गोपाळरावाच्या वाड्यातच तळ दिला असल्याने गोपाळराव निर्भय होता. फौजदार अधूनमधून नरशावर छापा घालीत होता, पण प्रत्येक वेळी तो अपयशी होऊन येत होता. कारण फौजदाराच्या सर्व हालचालींची खबर गुंड्यामार्फत नरशाला पोचत होती. त्यामुळे फौजदारही पेचात पडला होता नि आपले फौजदारी कसब पणाला लावून बसला होता. मुकुंदाच्या खुनानं नि येळापूरच्या विध्वंसानं गुणाचा आमच बदलून गेला होता. ती नरशानी मल्ल्या याचाच विचार करीत होती. स्पर्श होताच भुरटा होणाऱ्या लाजाळू प्रमाणे असलेली गुणा आता घायाळाच्या पानाप्रमाणे ताठ झाली होती. ती आता स्वतःला दडवीत नव्हती, तर वाटेल त्या संकटाला स्वतःला झुगारून द्यायला सिद्ध झाली होती. अंधाराच्या लाटेखाली येळापूर दडपला होता. सर्वत्र निशब्दता नांदत होती. तो डोंगर शिवार नि तो सर्व खोरा अंधारात बुडाला होता. गोपाळराव सोप्यात बसला होता. तो फौजदाराची वाट पाहत होता. हा फौजदार आला असून असा भटकत का फिरत आहे याचा त्याला राग आला होता. चौकात करीम बसून कंदिलाकडे पाहत होता. एक शिपाई खांद्यावर बंदूक घेऊन खडा पहारा करीत होता. दोन माणसं गडबडीनं आली. गुंड्यानं पाटीभर भाकरी नि हंडाभर आमटी पुढं ठेवली. ती घेऊन ती माणसं गेली. तेव्हा चिमा डोळे वटारून पाहत होती. करीम बावरला होता. ह्या भाकरी कुठं गेल्या? शिपाई विचारात पडला. गोपाळरावाला कंटाळा येऊन तो माडीवर गेला. त्यानं खिडकीत उभं राहून येळापुराकडे पाहिलं. तोच एका वाऱ्याचं झुळूक आली. खुटीचं तलवारीचं पातळ शणानलं नि गोपाळराव दचकला. त्यानं आपली बंदूक घेऊन टाळा खोलून पुन्हा ठेवून दिली. सामसूम वाढली. उशिरानं फौजदार आला. शिपाई पुढं होऊन कुजबुजला. 2 पाट्या भाकरी आणि हंडाभर आमटी रवाना झाली. होऊ दे, नजर ठेवा असं म्हणून फौजदारानं गोपाळरावाला हाक मारली. गोपाळराव माडीवरून खाली आला. त्याला आनंद झाला. म्हणाला, रावसाहेब, किती वाट पाहायची? गोपाळराव हसत म्हणाला, जेवणाचे काय? काय एकादशी आहे तुमची? छे हो, आत्ताच पवारांकडे अभक्ष्य भक्षण करून आलो मी असं म्हणून फौजदार हसला. नंतर ते दोघे बोलत बसले. गोपाळराव विचार करून म्हणाला, या गावचे लोक फार वाईट आहेत आणि तुम्ही असं रात्री अपरात्री फिरता हे बरं नव्हे. हे ऐकून फौजदार हसला आणि गरकन वळून म्हणाला, देशमुख, मी आयुष्यात पुष्कळ खुनी, दरोडेखोर,
धोकेबाज माणसं पाहिली नि ती चिरडूनही काढली आहेत. नाहीतर हा माझा फौजदार नष्ट होऊन त्याचं गाढव होऊन उकिरडे फुंकीत फिरलं असतं. बाकी हे खरं की या गावचे लोक मला हिम्मतवान दिसतात. मुकुंदाच्या खुनाबद्दल आपण काय करणार आहात? गोपाळरावानं मध्येच प्रश्न केला. फौजदार म्हणाला, खुनाला वाचा फुटते हे लक्षात असू द्या. मी या वाड्यात बसूनच त्या खुनाचे धागेदोरे जुळवणार आहे. हा खून नरशानं केला असेल असं मला वाटत नाही. कारण काही लोकांचं म्हणणं आहे की नरशाच्या हत्यारासारखा वापर झाला आहे. शिवाय तो हातीही लागत नाही. फौजदाराच्या या बोलण्यानं गोपाळराव गोरामोरा झाला. म्हणाला, नरशानं खून केला नाही तर कोणी केला? या तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? आमच्या बोलण्याचा अर्थ नसतो. फौजदार गंभीर स्वरात म्हणाला, आम्हाला एकच माहीत आहे की वाकडं बोट केल्या वाचून तूप निघत नसतं. म्हणजे तुम्ही वाकडं बोलून गुन्ह्याचं तूप काढू पाहत आहात? गोपाळरावानं विचारलं. फौजदार हसला. कमरेचा पट्टा काढून खुटीला लावीत म्हणाला, हे 412. तू खडा पहारा ठेव. रात्री वाड्याचा दरवाजा उघडू नका. ह्या हुकमानं गोपाळरावाला बरं वाटलं. त्यानं चिमाला हाक मारली. म्हणाला, चिमा, रावसाहेबांना कडक कॉफी दे. कॉफी चालेल, फौजदार उद्गारला. मग 2 घास जेवा ना, गोपाळरावानं आग्रह केला. तेव्हा फौजदार म्हणाला, अन्न तुमचं असलं तरी हे पोट तुमचं नाही, हे माझं आहे. त्यावर जबरी करू नका. मी जेवणार नाही असं म्हणून तो विचारमग्न झाला. उशीर काहीच बोलला नाही. तेव्हा गोपाळराव कॉफीचा कप पुढं करीत म्हणाला, कसला विचार करता? नरशाचा. म्हणजे नरशानं तोच खून करण्याचं कारण काय? त्यानं तुमचा खून का केला नाही? रावसाहेब, स्त्रीसूख हे फार वाईट असतं. जगात जेवढी म्हणून दुष्कृत्य घडली आहेत ती फक्त स्त्रियांसाठी घडली आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. बाकी तुम्ही वाकड्या बोटानं तूप काढणारी माणसं, तुम्हाला हे पटणार नाही, परंतु मी म्हणतो ते खरं आहे. काय खरं आहे सांगा ना. रावसाहेब, मुकुंदाची सून गुना ही या खोऱ्यात देखणी म्हणून प्रख्यात आहे. तिच्या मोहानच खून झाला आहे, हे अगदी खरं आहे. फौजदारानं हो म्हणून ऐकून घेतलं नि हळूच अंग टाकलं नि मग तो घोरू लागला. गोपाळराव मात्र जागत होता. तो विचार करीत होता. फौजदार नरशाला पकडणार यात शंकाच नाही. पण मग आपलं काय? आपण त्याला दारू पाजली, कान भरले नि म्हणूनच नरशानं येळापुराला आग लावली. आता जर तो जिवंत सापडला तर आपणही अडकू. त्यापेक्षा तो नरशा ठारच झाला पाहिजे, तरच आपला बचाव आहे. जर नरशा पकडला गेला नि कबूल झाला तर हा फौजदार याच जागी आपल्याला पेड्या ठोकून धिंड काढील. त्यासाठीच तो प्रयत्नाची शिकस्त करीत आहे. मगाशी नरशाची 2 माणसं आली, जेवण घेऊन गेली.
ती आता रोज येणार. नरशाची ही केवढी दंडेली. त्यापेक्षा हा नरशा लवकर मारला जावा, नाहीतर आपल्यावर भयंकर संकट येणार. नरशाचं अस्तित्व आपल्याला घातक आहे. तो जिवंत असणं धोक्याचं आहे. तो मेलाच पाहिजे. गोपाळराव हळूच उठला. कानोसा घेऊन तो सोप्यात आला. त्यानं गुंड्याला उठवलं नि दबक्या आवाजात तो म्हणाला, सकाळी लवकर उठ. एक कामगिरी आहे. आता निज. गुंड्या परत निजला नि गोपाळराव आपल्या अंथरुणावर जाऊन पडला. डोळे घट्ट मिटून मनात म्हणाला, नरशानं 1000 रुपये घेऊन पुन्हा 2000ची मागणी केली आहे. त्याची मागणी कधीच आपली पाठ सोडणार नाही. सकाळीच गुंड्या उठला. गोपाळरावाकडे गेला. तेव्हा गोपाळराव हळू आवाजात म्हणाला, गुंड्या, तू आत्ताच्या आत्ता नजर चुकून बापू तळ्यात जाऊन नरशाची भेट घे. त्याला सांग की फौजदार स्वस्त नाही. तुला अटक करण्यासाठी तो आकाश पातळ एक करणार आहे. तेव्हा जर लढून मरणार असशील तर पाय रोवून लढ. पण जर लढाई पेलणार नसेल तर हा खोरा सोडून दूर कुठेही जाऊन दडी मारून बैस. शिवाय राजाराम, महिपती, राणोजी तुझ्या मागावर आहेत. एकूण तू अडकेत्यात सापडला आहेस. हा कावेबाज निरोप घेऊन गुंड्या झपाट्यानं निघाला. हळूहळू सूर्य वर सरकत होता. आल्हादी वातावरण खेळत होतं. सकाळचा वारा भरकटत होता. झाडं डोलत होती. पाखरं बोलत होती. देवळापुढील पिंपळावर बगळ्यांचा थवा बसला होता. काही बगळ्यांनी आपली मुंडकी आपल्याच बगलेत दाबून धरली होती. दूर कुठंतरी कोकिळ ललकारी मारीत होतं आणि गुंड्या घाईनं निघाला होता. त्यानं आपली कुऱ्हाड दडवून घेतली होती. गावातून निघालेला एक गाडी मार्ग गावाबाहेर पडून एका धाडक्या वाडीत पादीत शिरला होता नि सरळ बापू तळ्याच्या जंगलात गेला होता. गुंड्या त्या मार्गानं पळत होता. तो देवळापुढं येऊन त्या पादीत शिरणार तोच पांडू रामोशी घराकडून आला. गुंड्याला पाहून गपकन थांबला. म्हणाला, गुंड्या, कुठं निघालास? कामगिरीवर. कुणाच्या? देशमुखाच्या. कसल्या? कसल्या बी. गुंड्या, सरळ सांग, कुठं निघालास? बापू तळ्यात, नरशाकडं. कशाला? ते मी नाही सांगणार. गुमान सांग नि मागं फिर. पांडू संतापून म्हणाला, झालं तेवढं पुरं. आता परत येळापुराला आग लावू नका. ही आपली आई पांढर आहे. मोरं जाऊ नक. जाणार मी. मला अडवू नक. गुंड्यानं डोळं वटारलं. पांडूनं नमतं घेतलं. म्हणाला, तसं नवं. ऐक, गावाच्या कलागतीत आम्ही गरिबांनी पडू नये. तू नरशाकडं जातोस हे जर लोकांनी समजलं तर गाव उलटेल. उलटी दे. मी जाणार. गुंड्या भडकला. जा बघू. पांडूही बिथरला. गुंड्यानं कुऱ्हाड फिरवली. पांडूनं ती चुकून एक काठी गुंड्याच्या टाळक्यात मारली. तशी त्या दोघांची भयंकर मारामारी जुंपली. बाप आणि लेक
एकमेकाला ठार मारण्यासाठी मारू लागले. गुंड्या अंगावर आला की पांडू माघार घेऊ लागला आणि पांडूनं चढाई केली की गुंड्या बचाव करून घेऊ लागला. दोघेही रक्ताने न्हाले. त्यांच्या त्या दंगलीनं धूळ उडत होती, फाद हादरत होती. आपल्या पोरानं वाईटाची संगत करू नये म्हणून पांडू मारा करीत होता, तर मैपतीवर सूड घेत असता हा आडवा येत आहे म्हणून गुंड्या चवताळला होता. अखेर पांडूचा दम उखडला गेला. तो धापा टाकीत खाली कोसळला आणि गुंड्यानं बापू तळ्याकडे पळ काढला. पांडू रक्त गाळीत रामोस वाड्यात आला तेव्हा सर्व रामोशी खवळले. कित्येकांनी कुऱ्हाडी ठोकल्या, परंतु गुंड्यानं मारल्याचे ऐकून त्यांचा नाईलाज झाला. तो दिवस पांडूच्या रक्तावर तळपत मावळला. पांडूला गुंड्यानं सकाळी मारल्याची बातमी फौजदाराला संध्याकाळी समजली. तो 2 शिपाई बरोबर घेऊन रामोस वाड्यात गेला. रात्री गुंड्याने 2 पाट्या भाकरी कुणाला तरी दिल्याचे ऐकल्यापासून त्याला गुंड्याचा संशय आला होता. म्हणून ह्या मारामारीतून एखादा दोरा सापडेल अशी त्याची अपेक्षा होती. त्यानं पांडूला विचारलं, तुला गुंड्यानं का मारलं? मला? पांडू गोंधळून म्हणाला, पोरगं तापट आहे. बोला चालीनं वाढलं आमचं आणि दिलं त्यानं दणक. असं फौजदार पांडूच्या चेहऱ्यावरचे भाव टिपीत म्हणाला. ही मारामारी कोणत्या जागी झाली? ती घरातच झाली. पांडूनं ठोकून दिलं आणि फौजदार म्हणाला, तुला मला विषयी तक्रार नोंदवायची असेल तर चावडीवर ये. छा छा, पांडू हात जोडून म्हणाला, आमच्या अशा माऱ्या रोज होत्यात. भांड्याला भांड धडकायतं. तुम्ही मनावर घेऊ नका. अहो, आमची भांडणं होणारच की. फौजदाराचा संशय वाढला आणि तो परत गोपाळरावाच्या वाड्यात येऊन विचारमग्न बसला. गुंड्यानं रात्री 2 पाट्या भाकरी आणि हांडाभर आमटी कोणाला तरी दिली. मी सकाळी बापाला मारलं. मारामारी पादीत झाल्याचे लोक बोलतात. मी पांडू म्हणतो घरात मारामारी झाली. यावरून हा गुंड्या इथे किल्ली असावा. काहीतरी पाणी खास मुरत आहे असा विचार करून फौजदार गुंड्याची वाट पाहू लागला. कडूसं पडताना गुंड्या आला तेव्हा गोपाळराव जुन्या वाड्यात गेला होता. गुंड्याला पाहून फौजदारानं निर्विकार चेहरा केला. त्याला जवळ बोलावून म्हणाला, गुंड्या, कुठं गेला होतास आज? रानात सरकार, गुंड्यानं उत्तर दिलं. आणि का? एवढा मोठा शहाणा मुलगा असून आपल्या बापालाच मारलंस काय हे? फौजदारानं टांग माराय आरंभ केला. गुंड्या चाचरला आणि म्हणाला, सरकार, म्या कवा मारलंय त्याला? मी सकाळी रानात जात होतो. मला त्यानं अडवलं. कारणाशिवाय बडबडू लागला. म्या ते कानावरच घेतलं नाही. तेव्हा कातून त्यानंच एक दगड घेऊन हाणून घेतलं. मला काय याड लागलं बघ बापाला माराय. असं फौजदार हसला. त्याला एक सूत सापडले. नंतर त्यानं तो विषय बदलला. म्हणाला,
आणि रात्री 2 पाट्या भाकरी कोणी नेल्या रे? त्या गुंड्या गोंधळून म्हणाला, सरकारच्या मळ्यात चाकर हाय ती, त्यासनी भाकरी दिली. शिवाय मेंढळ बसल्या ती, धनगरासनी भाकरी द्यावी लागती. ठीक, पाणी बिनी पी. फौजदार म्हणाला. गुंड्या आपल्या कामाला लागला. सकाळीच फौजदार गोपाळरावाच्या मळ्यात गेला. 2 चाकर 4 गुरखे पाहून परत आला. मेंढरं बसली नव्हती, मग धनगर कसे येणार? मग गुंड्यानं भाकरी कुणाला दिल्या? हा एकच प्रश्न फौजदारापुढं थैमान घालू लागला. काहीतरी निश्चित कारस्थान आहे असं त्याला वाटू लागलं. रात्रीच्या भाकरी नरशाकडेच गेल्या अशी त्याची खात्री झाली. फौजदारानं गुंड्याच्या हालचालीवर सक्त नजर ठेवली होती आणि 25 पोलीस घेऊन तो वादळाप्रमाणे नरशावर कोसळत होता आणि नरशा बंदुकीच्या जोरावर वाट काढून निघून जात होता. झुकांड्या देत होता. मध्येच तो बापू तळ्यातील घनदाट जंगलात येऊन विश्रांती घेत होता आणि तो प्रकार पाहून गोपाळराव घाबरला होता. फौजदार आणि नरशा यांच्यातील ही लढाई लवकरच संपणार. त्यात नरशाचा नक्कीच पराभव होणार. पण जर तो नरशा जिवंत हाती आला तर सर्व प्रकार उघड होईल. या विचारानं त्याचं काळीज पोखरलं होतं. दुसऱ्या बाजूनं त्याचा सर्वनाश समीप येत होता, कारण कुळांनी त्याच्या जमिनी सोडल्या होत्या. मळ्यातील चाकर या वर्षापासून आपण चाकरी करणार नाही असं सांगून मोकळे झाले होते. गुराखी गुरं चारणार नाहीत अशी बातमी होती. काही चाकरांनी कामं बंद केली होती आणि थोड्याच दिवसात सर्व नोकर त्याला सोडून गेले. गुरं उपाशी मरू लागली. मळ्यात माणूस दिसना. पंढरीला जाते म्हणून एके दिवशी चिमाई निघून गेली. रामूनी करीम हे दोघंच उरले. परंतु त्यांच्यावर गोपाळरावांचा विश्वासच नव्हता. एकटा मुनीमजी सर्व कामं करू लागला. हिशेबापासून स्वयंपाकापर्यंत त्याच्यावर कामे पडून तो हैराण झाला. गुंड्यानं मात्र नेट धरला. खरारा करणे, गुरांना चारा घालणे, झाडून काढणे ही कामं तो आवरू लागला. परंतु फाटलेल्या आकाशाला ठिगळ बसत नसतं. गोपाळराव गांगरला होता. गोपाळरावाची अवस्था सापड्यात अडकलेल्या लांडग्यासारखी झाली होती. एके दिवशी त्यानं ताराला पत्र लिहिलं, तू लवकर ये.